बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळात निशांत कुमार यांना मंत्रिपद मिळालं आहे। सगळी माहिती सविस्तर सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर बिहारमध्ये आज एनडीए सरकारने आपलं शक्ती प्रदर्शन करत मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण केला आहे। पाटणाच्या गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत तब्बल 32 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे निशांत कुमार यांची। नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत राज्यसभेची वाट धरल्यानंतर आता त्यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी राजकीय मैदानात अधिकृत एंट्री घेतली आहे। निशांत कुमार हे पेशाने इंजिनियर असून आजवर ते राजकारणापासून दूर होते, मात्र आता त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या नवीन मंत्रिमंडळात भाजपकडे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह 16 मंत्री तर जेडीयूकडे 14 मंत्रिपद आहेत। यात विजय चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे। याशिवाय चिराग पासवान यांच्या पक्षाला 2 आणि जीतराम मांझी यांच्या पक्षाला 1 जागा मिळाली आहे। बिहारच्या राजकारणातील ही मोठी घराणेशाहीची सुरुवात मानली जाते। मग तुम्हाला काय वाटतं, निशांत कुमार वडिलांचा वारसा यशस्वीपणे चालवतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।